नमस्कार मित्रांनो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं की जे पण लोक सध्या ट्रेडिंगमध्ये स्ट्रगल करत आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही आता 2026मध्ये रिस्टार्ट करता ट्रेडिंग, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती थोडं लक्ष देऊन ऐका, शांतपणे ऐका, जेणेकरून की ते तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला त्याच पद्धतीने काम करायचं आहे. स्टार्टिंगला आहे ना, तुम्हाला एक लॉटवरतीच ट्रेड करायचं आहे. म्हणजे तुम्ही गोल्ड किंवा फॉरेक्समध्ये करत असाल किंवा बिटकॉईनमध्ये किंवा तुम्ही इंडियन मार्केटमध्ये करत असाल किंवा निफ्टी 50 किंवा निफ्टीमध्ये, तर स्टार्टिंगला तुम्हाला कमीत कमी 30 ते 45 दिवस हे 0.01 किंवा एक लॉटवरती ट्रेड करायचे आणि त्याच्यामध्ये दिवसाला फक्त 2 किंवा 3च ट्रेड घ्यायचे विथ रिस्क मॅनेजमेंट. जिथे तुम्ही एंट्री घेताय तिथे जिथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवणार की कॅन्डलचा लो किंवा हाय, आणि तिथून तुमचं टार्गेट असलं पाहिजे 1:2. हे तुम्हाला 30 किंवा 45 दिवस करायचं आहे. दिवसातले मोस्टली तुम्ही, मला तर वाटतं, 1 किंवा 2च ट्रेड घ्या आणि त्याच्यानंतर 30 किंवा 45 दिवसानंतर जो तुम्हाला रिझल्ट येईल ना, त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल की तुम्हाला फ्युचरमध्ये कसा प्लॅन करायचा आहे, काय करायचं आहे. सगळा हा गेम फक्त आणि फक्त लॉट साईजचा आहे. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही अगोदर छोट्या लॉट साईजवरती जी तुमच्या मनामध्ये भीती आहे, ज्यावेळेस तुम्ही ट्रेड पंच करता, त्यानंतर ज्यावेळेस एक्झिक्युशन चालू होतं, जेव्हा आपली पोझिशन रेडमध्ये जाते त्यावेळेस आपले इमोशन काय असतात, जेव्हा पोझिशन ग्रीनमध्ये जाते त्यावेळेस आपले इमोशन्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टीवरती आहे ना, मनातली जोपर्यंत भीती जाणार नाही ना, तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकणार व्यवस्थित. तुम्हाला वाटेल की यार ट्रेड लॉसमध्ये चाललं आहे, तर मी भीतीनं माझा ट्रेड मी कट करतो. ह्या गोष्टी कधीच नाही करायच्या. रिस्क रिवॉर्ड लावायचा, जे की ट्रेडिंग व्ह्यूमध्ये टूल आहे किंवा जो तुम्ही ब्रोकर यूज करता किंवा जे फॉरेक्स गोल्डवाले जे XNS किंवा आणखी XM यूज करता, ते तुम्ही रिस्क रिवॉर्डचं टूल लावा आणि एक ते स्टॉप लॉस घ्या, नाहीतर टार्गेट घ्या. बस हेच तुम्ही 30 किंवा 45 दिवस करा आणि बघा तुमचा रिझल्ट कसा येईल.